जय हिंद मित्रांनो. तर नागपूर सिटीला आतापर्यंत 11,621 प्लस अर्ज गेलेले आहेत, तर पुणे कारागृहाला आतापर्यंत 25,585 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर अशाच नवीन 18 ते 20 जिल्ह्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. तर नाशिक ग्रामीण ड्रायव्हरला आतापर्यंत 7,696 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर जिथं ड्रायव्हरच्या अशा जागा असतात तिथं 85 ते 90% हे मुलांचेच अर्ज आहेत आतापर्यंत आलेले. तर हे पण बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर वर्ध्याला आतापर्यंत 1800 प्लस अर्ज गेलेले आहेत. नांदेडला आतापर्यंत 3400 प्लस अर्ज गेलेले आहेत नांदेडला. नागपूर ग्रामीणला आतापर्यंत, नागपूर ग्रामीण बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की नागपूर ग्रामीणला आतापर्यंत किती अर्ज गेलेले आहेत, तर 4350 प्लस अर्ज नागपूर ग्रामीणला आतापर्यंत गेलेले आहेत. नागपूर ग्रामीण झालं. वाशिम बऱ्याचशा मुलांची कमेंट होती, वाशिमला किती गेलेले आहेत, वाशिम बॅट्समॅनला किती आलेले आहेत. तर बॅट्समॅनचा जर बऱ्याचशा मुलांचं अशी कमेंट आली होती की बॅट्समॅनचा अर्ज आपण कसा भरायचा, तर अर्ज हा आपण कॅटेगरीवरच भरायचा आहे. बॅट्समॅन पोलीसचा जरी आपल्या कॅटेगरीला तिथं जागा दाखवलेली नसेल तरीही आपण बॅट्समॅनचा फॉर्म हा आपल्या कॅटेगरीवरच भरावा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. तर वाशिमला आतापर्यंत 740 प्लस, म्हणजे आता 800-850च्या दरम्यान अर्ज इथं गेलेले असतील, कारण की जेमतेम आता 6 दिवस आपल्या अर्ज प्रक्रियेला बाकी आहेत. म्हणजे 30 तारीख आपली शेवटची अर्जाची तारीख आहे. ते म्हणजे आता डेट वाढेल की नाही वाढेल, पण डेट ही वाढणारच आहे, वाढणार आहेच. पण त्या भरोशावर बसू नका की डेट वाढेल की नाही वाढेल, पण डेट ही शक्यताही वाढण्याचीच आहे. तर धाराशिवला आतापर्यंत बऱ्याचशा मुलांची कमेंट होती, धाराशिव तर 2700 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर एसआरपीएफ गट क्रमांक 4 ला आतापर्यंत 3400 प्लस, म्हणजे आता 3500 प्लस इथं अर्ज झालेले असतील. नागपूर एसआरपीएफ गट क्रमांक 4 ला आतापर्यंत 3500 प्लस अर्ज गेलेले आहेत, 3500 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई सिटीला आतापर्यंत, मुंबई शहरला आतापर्यंत 65,000 प्लस अर्ज झालेले असतील आता सध्या तरी, 65 ते 70,000च्या दरम्यान. तर मुंबई सिटीला आतापर्यंत 65,000 अर्ज गेलेले आहेत मुंबई सिटीला आतापर्यंत. तर पुणे सिटीला आतापर्यंत 19,107 प्लस अर्ज गेलेले आहेत पुणे सिटीला. ही माहिती रात्रीची आहे. रात्रीच्या दरम्यान बरेचसे मुलं आपले अर्ज भरत असतात, ते आपल्याला माहिती देत असतात, मेसेजद्वारे असो कॉलद्वारे असो, ते आपल्याला माहिती देत असतात. पुणे सिटीला आतापर्यंत 19,107 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई कारागृहाला आतापर्यंत 33,070 प्लस अर्ज गेलेले आहेत मुंबई कारागृहाला आतापर्यंत. मुंबई कारागृहाला. मीरा भाईंदरला आतापर्यंत 9,594 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर मीरा भाईंदरला 9,594 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 2 ला आतापर्यंत 3783 प्लस अर्ज गेलेले आहेत. हे बऱ्याचशा प्रमाणात तिथं अर्जांची संख्या वाढतच आहे. एसआरपीचे गट असो, जिल्ह्यांचे अर्ज आता करायला जेमतेम मुलांची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता आपल्याला यामध्ये तासातच काय सेकंदात जरी आपण एकसारखा फॉर्म भरला तरी आपल्याला रात्रीच्या वेळेत जर भरला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. पण दुपारच्या अशा वेळेत जर आपण भरला तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात असा गॅप पडतो, आपल्याला माहितीच आहे. एसआरपीएफ गट क्रमांक 2 ला 3783 प्लस अर्ज आलेले आहेत. नांदेडला आतापर्यंत 3400 प्लस अर्ज गेलेले आहेत. नांदेड बऱ्याचशा मुलांची कमेंट होती. आपण हे बघितलं. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला आतापर्यंत 700 प्लस अर्ज गेलेले आहेत कालपर्यंत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला. धुळेला बऱ्याचशा मुलांची कमेंट होती. धुळेला बऱ्याचशा मी सांगितलेलं आहे, पण एसटी कॅन्डिडेटसाठी धुळे हा जिल्हा खूप बेस्ट आहे माझ्या मते तरी. धुळे आणि कोल्हापूर बरेचसे मुलं मला विचारतात की कुठं अर्ज करायला पाहिजे, तर धुळे माझ्या मते हा बेस्ट जिल्हा असू शकतो एसटी कॅटेगरीसाठी. जरी तिथं बऱ्याचशा प्रमाणात एसटी कॅटेगरीचे पोलीस भरती करणारे मुलं असतील, त्यामुळे धुळे हा बेस्ट असू शकतो. 2700 प्लस अर्ज गेलेले आहेत, कारण की मागच्या वर्षी पण बऱ्याचशा प्रमाणात तिथली टपची लिस्ट लागलेली आहे, कारण की पेपर पण तसाच होता. धुळे जळगावचा पेपर पण तसाच होता. वाशिम चालक पोलीसला आतापर्यंत 1670 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर आता आपण बघितलंच आहे की ड्रायव्हरचे जे अर्ज आहेत ते आता 1670 वाशिम ड्रायव्हरला आलेले आहेत. तर ड्रायव्हरचे जे अर्ज आहेत ते बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला फरक आढळून येईल की मुलींचे अर्ज खूप काहीतरी कमी प्रमाणात तिथं आपल्याला 15 ते 20% आपल्याला मुलींची तिथं अर्ज दिसत आहे. की बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ड्रायव्हरच्या अर्जांमध्ये फक्त जास्तीत जास्त मुलांचेच अर्ज आहेत.
धाराशिवला आपण बघितलं की 2700 प्लस अर्ज गेलेले आहेत, तर 2700 प्लस अर्ज गेलेले आहेत. बऱ्याचशा मुलांचे कमेंट पण आपण यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. काही जर कमेंट सुटल्या तर नक्कीच आपण ते समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. तर SRPF गट क्रमांक 15 गोंदियाला आतापर्यंत 10,300 प्लस अर्ज गेलेले आहेत. SRPF गट क्रमांक 15ला आतापर्यंत 10,300 प्लस अर्ज गेलेले आहेत. 10,300 प्लस अर्ज गेलेत. नागपूर सिटीला आपण बघितलं की नागपूर सिटीला आतापर्यंत 11,621 प्लस अर्ज गेलेले आहेत. पुणे कारागृहाला आतापर्यंत 25,585 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर मीरा भाईंदरला आतापर्यंत 9,594 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर अशा जेमतेम आपण बऱ्याचशा म्हणजे 18 ते 20 जिल्ह्यांची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. बऱ्याचशा कमेंट यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. बऱ्याचशा मुलांच्या कमेंट होत्या, नांदेडला किती, यवतमाळला किती, सांगलीला किती. तर अशा बाकीचे जे जिल्हे बाकी आहेत त्यांची पण माहिती आपण नक्कीच समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे आता आपण यामध्ये 18 ते 20 जिल्हे आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर सोबतच आता समोरच्या व्हिडिओमध्ये पण आपण नवीन असेच जिल्हे आणणार आहे, ती अपडेटेड जिल्हे आणणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. व डेट वाढेल की नाही वाढेल यामध्ये शंका आहेच, कारण की मागच्या भरत्यांमध्ये आतापर्यंत डेट ही वाढून मिळालेलीच आहे. तर यावेळेस पण डेट ही वाढून मिळेलच असं वाटते, अशी शक्यता आहे की डेट वाढून मिळणारच आहे. पण डेट वाढो की ना वाढो, पण जेव्हा आपली अर्ज प्रक्रिया ही 30 तारखेनंतर जर डेट आता वाढून मिळाली तर तिथून 15 ते 20 दिवसातच आपल्या मैदानी चाचणीचे हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे. कारण की बरेचसे जिल्ह्यांची तयारी ही जेमतेम बऱ्याचशा जिल्ह्यांची मैदानी चाचणीची तयारी ही जेमतेम झालेलीच आहे. त्यामुळे कधी पण आपले मैदानी चाचणीचे हॉल तिकीट पडू शकतात. त्यामुळे आपण असं लवकरात लवकर अर्ज करायला पाहिजे. आता वेबसाईट पण जेमतेम बऱ्या प्रमाणात चालत आहे, तर लवकरात लवकर रात्रीच्या वेळेस असो, बरेचसे मुलं आता रात्रीच्या वेळेसच अर्ज करत आहे. तर जसा वेळ भेटेल तसा अर्ज करून टाका. तर आणि पेमेंट पण आता अर्ज करा आणि नंतर लगेच पेमेंट करून घ्या, कारण की ते पेमेंट वगैरेचा त्याचा काही असं काही वेगळा काही फायदा आपल्याला होणार नाही. कारण की तिथं आता अप्लिकेशन नंबर आधी येत नव्हता. आपण जे आधीचे अर्ज भरत होतो ना आता मागच्या भरत्यांचे, तर तिथं अप्लिकेशन नंबर येत नव्हता. तर आता अप्लिकेशन नंबर यायला लागलेला आहे, कारण की आता जेव्हा आपण अर्ज भरणार आहे तेव्हाच आपलं ग्राउंड येणार आहे. तर या सर्व गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. तर आपण यामध्ये बऱ्याचशा अशा 18 ते 20 जिल्ह्यांची माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच इतर मित्रांना शेअर करा व नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.